हे नेटिव्ह फ्लुएंट इंग्लिश 3 लेवल 1 आहे. कृपया पुढील संभाषण ऐका. Hello, sir. How are you? Fine, thank you, ma'am. Oh, you understand English? Yes, ma'am, a little. Not very well. Are you Indian? Yes, But you understand English very well. शेवटच्या वाक्यात but त्याचा अर्थ पण आहे. आता कृपया पुन्हा ऐका. Hello, sir. How are you? fine, thank you, ma'am. Oh, you understand English? Yes, ma'am, a little. Not very well. Are you Indian? Yes, But you understand English very well. मग तुम्ही इंग्रजी कसे म्हणता? English. English. कृपया म्हणा, मला इंग्रजी समजते. I understand English. I understand English. कृपया थोडे म्हणा. A little. A little. म्हणा, मला थोडे इंग्रजी समजते. I understand a little English. I understand a little English. मला थोडे समजते. I understand a little. सांगा की खूप चांगले नाही. Not very well. Not very well. आपला उच्चार बरोबर आहे ना, याकडे लक्ष ठेवा. पुन्हा ऐका आणि पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करा. Very well. V. Very. Very. L. L. Well. Very well. कृपया पुन्हा खूप चांगले नाही असे म्हणा. Not very well. समजा कोणीतरी तुमच्याशी इंग्रजीमध्ये बोलले. समोरची व्यक्ती काय म्हणत आहे हे मला समजत नसेल तर मी काय म्हणावे? I don't understand. I don't understand. मला माफ करा. कसे म्हणतात? Excuse me. तुम्ही नमस्कार कसे म्हणता? Hello. Hello. मी कसा आहे हे मला विचारा. How are you? How are you? कृपया मी ठीक आहे, धन्यवाद असे उत्तर द्या. Fine, thank you. I'm fine, thank you. इंग्रजीमध्ये धन्यवाद या शब्दासारखाच एक शब्द आहे जो अधिक अनौपचारिक असून दैनंदिन संभाषणात सर्रास वापरला जातो. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Thanks. Thanks. तुम्ही त्याचा उच्चार बरोबर केला का? कृपया पुन्हा एकदा धन्यवाद म्हणा. Thanks. Thanks. आता कृपया त्या वृद्ध महिलेला धन्यवाद म्हणा. Thank you, ma'am. Thank you, ma'am. यानंतर कृपया धन्यवाद म्हणा. Thanks. Thanks. इंग्रजीमध्ये एखाद्याला अभिवादन कसे करावे? Hello. Hello.
निरोप घेण्याबद्दल काय? Goodbye. Goodbye. मी कसा आहे हे मला विचारा. How are you? कृपया मी ठीक आहे धन्यवाद असे उत्तर द्या. Fine, thanks. I'm fine, thanks. जर मला इंग्रजी समजत नसेल तर मी एखाद्याला काय म्हणावे? I don't understand English. I don't understand English. तुम्हाला इंग्रजी समजते का? Do you understand English? I understand a little English. मला थोडे इंग्रजी समजते. I understand a little English. I understand a little English. कृपया त्या माणसाला विचारा की तो भारतीय आहे का? Are you Indian, sir? Are you Indian? हो, मी भारतीय आहे असे उत्तर देऊन पहा. Yes, I'm Indian. I'm Indian. आता त्या वृद्ध स्त्रीला विचारा की ती भारतीय आहे का? Are you Indian, ma'am? ती स्त्री उत्तर देते, नाही, मी अमेरिकन आहे. कृपया आधी ऐका. No, I'm American. सर्वप्रथम आपण अमेरिकन हा शब्द ऐकू आणि त्याची पुनरावृत्ती करू. American. 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 कृपया अमेरिकन म्हणा. American. कृपया सांगा की मी अमेरिकन आहे. I'm American. कृपया या बाईंना विचारा की त्यांना मराठी समजते का? Do you understand Marathi, ma'am? Do you understand Marathi, ma'am? थोडे याला काय म्हणतात हे तुम्हाला आठवतंय का? A little. कृपया खूप चांगले नाही असे म्हणा. Not very well. Not very well. मी अमेरिकन नाही हे पुढील प्रमाणे म्हटले जाते. कृपया आधी ऐका. I'm not American. I'm not American. आता त्यानंतर मी अमेरिकन नाही असे म्हणून पाहूया. I'm not American. American. Not. Not American. Not American. Not American. I'm आणि your. यासारख्या संक्षिप्त रूपांनंतर नकारार्थी अभिव्यक्ती वापरल्या जातात. Not. च्या वापराची नोंद घ्या. कृपया मी अमेरिकन नाही असे पुन्हा म्हणा. I'm not American. I'm not American.
समोरच्या व्यक्तीला आणि तुम्ही असे विचारून बघा. ऐका आणि पुनरावृत्ती करा. And you? And. And. And you? पुन्हा विचारा. आणि तुम्ही? And you? त्यावर अक्षरशः असे म्हटले आहे. आणि तुम्ही? पहिला शब्द ऐका आणि त्याची पुनरावृत्ती करा. पहिल्या च्या आवाजाकडे लक्ष द्या. And. And. आणि कसे म्हणायचे? And. And. शेवटच्या D. च्या आवाजाकडे लक्ष द्या. उच्चारणाबाबत काळजी घ्या आणि मग स्वतःला विचारा. आणि तुम्ही? And you? And you? D. आणि Y. हे ध्वनी एकत्र जोडले गेले तेव्हा आवाजात होणारा बदल तुमच्या लक्षात आला का? अशा प्रकारचा बदल जलद संभाषणात अनेकदा होतो. ऐका आणि पुन्हा म्हणा. And. And you? And. And you? आता कृपया म्हणा, मी भारतीय आहे. आणि तुम्ही? I'm Indian. And you? I'm Indian. And you? कृपया सांगा की तुम्ही भारतीय आहात. You're Indian. You're Indian. आता कृपया म्हणा, तुम्ही भारतीय नाही. You are not Indian. You are not Indian. मी अमेरिकन नाही. I'm not American. आणि तुम्ही? And you? मी अमेरिकन नाही. I'm not American. पण मला इंग्रजी समजते. तो शब्द पण आहे. ऐका आणि पुनरावृत्ती करा. But. 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 कृपया पण म्हणा. But. आता कृपया आणि म्हणा. And. And. पण मला समजते. But I understand. But I understand. कृपया म्हणा, पण मला इंग्रजी समजते. But I understand English. But I understand English. But. आणि Don't. आणि Not. या प्रत्येक शब्दाचा शेवटचा ध्वनी पुढच्या शब्दासोबत जोडल्यावर अनेकदा जवळजवळ ऐकू येत नाही. कृपया पुन्हा पण मला इंग्रजी समजते म्हणा. But I understand English. But I understand English. मला थोडे समजते. I understand a little. कृपया म्हणा,
पण खूप चांगले नाही. but not very well. But not very well. आणि मग विचारा, आणि तुम्ही? And you? वृद्ध स्त्रीला विचारा, तुम्ही अमेरिकन आहात का? Are you American, ma'am? Are you American? त्यांना विचारा, तुम्ही भारतीय आहात का? Are you Indian? तिला विचारा, तुम्हाला मराठी समजते का? Do you understand Marathi? कृपया तिचे उत्तर ऐका. I'm sorry, I don't understand Marathi. इंग्रजीमध्ये जेव्हा तुम्हाला नाही म्हणायचे असते, तेव्हा तुम्ही अनेकदा मला क्षमा करा हा वाक्प्रचार वापरता. हे अधिक नम्र वाटते. मला क्षमा करा असे म्हणून बघा. Sorry. Re. Sar. Sorry. I'm sorry. I'm sorry. No, I'm sorry. कृपया नम्रपणे नाही, मला क्षमा करा म्हणा. No, I'm sorry. No, I'm sorry. कृपया म्हणा, मला मराठी समजत नाही. I don't understand Marathi. मला मराठी समजत नाही हे नम्रपणे कसे सांगायचे? I'm sorry, I don't understand Marathi. No, I'm sorry, I don't understand Marathi. आता आपण एखाद्याला काही करण्यास सांगताना वापरल्या जाणाऱ्या कृपयाच्या समतुल्य असलेल्या नम्र वाक्यांशांचा सराव करूया. ऐका. Please. Please. अमेरिकेत हा सौजन्यपूर्ण शब्दप्रयोग विविध प्रसंगी वापरला जातो. ज्यामध्ये काहीतरी मागायचे असेल तेव्हाही समावेश होतो. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Please. Ease. Ease. Pl. Pl. Please. जेव्हा तुम्हाला नम्रपणे विनंती करायची असते तेव्हा ते कसे सांगावे? Please. Please. मला माफ करा कसे म्हणतात? Excuse me? तुम्ही भारतीय आहात हे कसे म्हणायचे? You are Indian. मी अमेरिकन आहे. I'm American. पण मला मराठी समजते. But I understand Marathi. But I understand Marathi. आता कृपया त्या वृद्ध स्त्रीला नाही म्हणा. No, ma'am. मला इंग्रजी समजत नाही.
I don't understand English. मला क्षमा करा. मला इंग्रजी समजत नाही. I'm sorry. I don't understand English. मी भारतीय नाही. I'm not Indian. तुम्हाला मराठी समजत नाही. You don't understand Marathi. त्या तरुणीला सांगा की ती भारतीय नाही. You're not Indian, miss. त्या माणसाला सांगा की तो अमेरिकन नाही. You're not American, sir. सांगा मी भारतीय आहे आणि तुम्ही. I'm Indian. And you? I'm Indian. And you? त्यांना विचारा तुम्ही अमेरिकन आहात का. Are you American? कृपया म्हणा मला क्षमा करा. मला समजत नाही. I'm sorry, I don't understand. I'm sorry, I don't understand. एखाद्या तरुणीला काही करायला सांगताना तुम्ही काय म्हणता. Please, miss. Please, miss. कृपया विचारा तुम्ही कसे आहात. How are you? मी ठीक आहे धन्यवाद. Fine, thanks. I'm fine, thanks. कृपया त्या माणसाला म्हणा मला माफ करा. Excuse me, sir. Excuse me, sir. तुम्ही एखाद्या पुरुषाला काही करायला सांगता तेव्हा काय म्हणता. Please, sir. Please, sir. कृपया विचारा तुम्ही भारतीय आहात का. Are you Indian? कृपया त्या तरुणीला नम्रपणे हो म्हणा. Yes, miss. Yes, miss. कृपया म्हणा मला मराठी समजत नाही. I don't understand Marathi. मी असं म्हणू शकतो की मला थोडे समजते. I understand a little, पण खूप चांगले नाही. but not very well. Not very well. मला थोडे इंग्रजी समजते. I understand a little English. I understand a little English. कृपया निरोप घ्या. Goodbye. आता कल्पना करा की तुम्ही अमेरिकेत आहात. तुम्हाला एक तरुणी दिसते. तुम्हाला वाटते की तुम्ही तिला ओळखता.
पण तुम्ही थोडे दूर असल्यामुळे तुम्हाला खात्री नाही. तिचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्ही तिला काय म्हणाल? Miss. Miss. Yes? कृपया विनम्रपणे अभिवादन करा. Hello, miss. Hello, sir. कृपया तिला विचारा की ती कशी आहे. How are you? I'm fine, thanks. And you, sir? Fine, thanks. I'm fine. कृपया मला माफ करा म्हणा. Excuse me, miss. तिला मराठी समजते का हे कृपया विचारा. Do you understand Marathi? No, sir. तिला मराठी समजत नाही हे ती तुम्हाला कसे सांगेल? I don't understand Marathi. I'm sorry, I don't understand Marathi. यानंतर ही महिला एक प्रश्न विचारेल. कृपया त्याचे उत्तर द्या. Are you Indian? Yes, miss. I'm Indian. आता कृपया म्हणा, पण मला इंग्रजी समजते. But I understand English. But I understand English. थोडे हे इंग्रजीत सांगा. A little. कृपया सांगा की खूप चांगले नाही. Not very well. तुमचं उत्तर ऐकल्यावर ती काहीतरी म्हणेल. त्यानंतर तुम्ही तिला प्रत्युत्तर म्हणून काय म्हणावं? आधी ऐका. But you understand English very well. Thank you, miss. Thank you. आता ती तुम्हाला काहीतरी सांगेल. जर तुम्हाला समजले नाही तर कृपया नम्रपणे सांगा. आधी ऐका. I think that you speak English very well. I'm sorry. I don't understand. I'm sorry. I don't understand. ती म्हणाली, तुम्ही खूप चांगले बोलता. आता समजा तुम्हाला तिला काहीतरी विचारायचे आहे. तुम्ही काय म्हणाल? नम्रपणे विचारा. Please, miss. Please, miss. या क्षणी तिला तिची मैत्रीण दिसते आणि तुम्ही काय म्हणत आहात ते तिच्या लक्षात येत नाही. मग निरोप म्हणून ती तिच्या मैत्रिणीकडे धावत निघून जाते. तिच्या बोलण्यावर तुम्ही काहीतरी उत्तर द्यायला हवे. Goodbye, sir. Goodbye, miss. Goodbye. यासह पाठ 3 समाप्त होतो. हा धडा नेटिव्ह फ्लुएंटद्वारे परवानाकृत आहे. अनधिकृत वितरण बेकायदेशीर असून त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.